मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा, मात्र शहरामध्ये जमावबंदी लागू। मनसेच्या मोर्चात सहभागी न होण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। मोर्चाला परवानगी नसतानाही मनसे मोर्चावर ठाम। मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावं। मीरा भाईंदरमध्ये मराठीचा दाखवण्याची वेळ आली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर आंदोलनापूर्वीच पहाटे 3 वाजता अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं। मीरा भाईंदरमध्ये आज मराठी एकीकरण समितीचा देखील मोर्चा। मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी मोर्चा निघणार। सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढलेल्या व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे माफीनामा। मोर्चानंतर भावना दुखावल्या असल्यास माफी मागितली। कोणत्याही समाज, पक्ष किंवा गटाविरोधात मोर्चा नसल्याचं स्पष्ट केलं। मनसे पदाधिकारी जावेद शेख याच्या मुलाचा रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेला शिवेगाळ, पोलिसांनाही दमदाटी। मराठी भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सुरू आहे। मराठी समाजाच्या सन्मानाशी मनसेला देणं घेणं नाही, संजय निरुपम यांची टीका। शेखच्या कानाखाली आधी 12 वाजवा, मग मराठीवर बोलू। मनसेचे जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेखच्या कृत्यावर नितेश राणे यांचा निशाणा। महाराष्ट्राबाहेर या, पटक पटक के मारेंगे। भाजप खासदार निशिकांत दुबेंची राज आणि उद्धव ठाकरे यांना धमकी। तर दुबेंकडून ठाकरे बंधूंची दाऊद आणि मसूद अझर सोबत देखील तुलना। महाराष्ट्र आमच्या जीवावर पोचला जातोय। उत्तर भारतीयांची तळी उचलताना भाजपच्या दुबेंनी अकलेचे तारे तोडले। महाराष्ट्र आमचीच भाकरी खात असल्याचा दुबेचा जावई शोध। भाजप मेलाय म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षातून ऊर बडवे घेतल्यात। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याची टीका। मराठी माणसाचा आनंद फडणवीसांना रुदाली वाटत असेल तर हे विकृत आणि हिणकस। त्यांच्या बुडाला आग लागली आहे, सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। महाराष्ट्र भाजपकडून खासदार निशिकांत दुबे यांना घरचा आहेर। मराठी माणूस कुणाच्या तुकड्यावर जगत नाही, मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि योगदानावर प्रश्न करू नये, शेलार यांचं दुबेंना प्रत्युत्तर। ठाकरे बंधूंवर बोलताना भाजपच्या निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य। आपल्या घरामध्ये तर कुत्रा देखील वाघ असतो, हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, निशिकांत दुबेंचं ठाकरे बंधूंना आव्हान। दुबेने झारखंडमध्ये बसून बोलू नये, इथे येऊन बोलावं, किशोरी पेडणेकर यांचा इशारा। दुबेचा बोलवता धनी कोण? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे अनेकांच्या बुडाला आग लागली आहे, पेडणेकरांची टीका। निशिकांत दुबेच्या माध्यमातून विष ओकलं जात आहे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। दुबेवर आता फडणवीसांनी बोलावं, वर्षा गायकवाड यांचा निशाणा। मराठी हिंदी वाद निर्माण करण्यासाठीच निशिकांत दुबेचं वक्तव्य। भाजपला देशामध्ये भाषेच्या नावानं संघर्ष निर्माण करायचा आहे, हर्षवर्धन सपकाळे यांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकीच्या कामाला लागा, महायुती म्हणून महापालिका निवडणुका लढायच्या, फडणवीसांच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतेही वक्तव्य करू नका, राज ठाकरेंचे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। राज ठाकरेंविरोधात बोलू नका, एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते आणि नेत्यांना निर्देश। राज ठाकरे आणि मेळाव्यावर कोणतीही टीका न करण्याची सूचना। दिनेशलाल यादव निरुवाला मुंबईत येऊ द्या, मग बघू। बिहारमधून बसून बोलतोय, मुंबईत आल्यावर त्याला बघू। मंत्री भरत गोगावलेंची यादवला इशारा। मीरा भाईंदरमध्ये अमराठींसाठी मराठी शाळा भरवण्यात आली। भाषिक सलोखा आणि मराठी सक्षमीकरणासाठी अनोखा उपक्रम। शहरातील पेणकरपाडा इथं प्रेमा लक्ष्मण महाविद्यालयातील उपक्रम। आमदार परिणय फुकेंविरोधात विधानभवनाबाहेर भाऊजाई प्रिया फुकेंचं 2 लहान मुलांसोबत आंदोलन। प्रिया फुकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। फुके कुटुंबानं फसवून लग्न लावून दिल्याचा प्रिया फुकेंचा आरोप। तर आमची बदनामी करू नये, परिणय फुकेंच्या आईची प्रतिक्रिया। शिवसेना शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून अखेर माफीनामा। भाषेच्या मुद्द्यावरून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा दाखला देताना वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर माफी। विरोधकांकडून अर्थाचा अनर्थ केला जात असल्याचाही आरोप। बच्चू कडू यांची पापळमधून 7/12 कोरा यात्रा। 14 जुलैला चिलकवाणमध्ये जाहीर सभा घेऊन यात्रेची सांगता होणार। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा हा लढा, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया।
बच्चू कडूंचं आंदोलन दुटप्पी, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप. तर बच्चू कडूंसोबत बैठक घेऊन एक मुद्द्यावर आम्ही मार्ग काढला, लेखी आश्वासनही दिलं, बावनकुळेंचं वक्तव्य. कर्जमाफीची तारीख सांगा, पदयात्रा तुमच्या घरी घेऊन येतो, घरी येऊन तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचू. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या बच्चू कडूंचं सरकारला आव्हान. महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं बिगुल वाजणार. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार. राज्यामध्ये 4153 बोगस रेशन कार्ड. राज्य सरकारच्या 2 महिन्यांच्या विशेष शोध मोहिमेतून धक्कादायक माहिती समोर. बोगस रेशन कार्ड शासनाकडून तात्काळ रद्द. पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीची गरज. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र. या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 22 जुलैला. वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण. 22 जुलै रोजी कोर्टाच्या निर्णयाची शक्यता. पलावा पूल प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. अर्धवट पुलाचं उद्घाटन करणाऱ्या आणि पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. कल्याण पोलीस उपायुक्तांना ठाकरेंच्या शिवसेनेचं पत्र. विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचं बनावट शासन निर्णय उघडकीस. अहिल्यानगरमधील ग्रामविकास विभागाच्या 25-15 योजनेतील प्रकार. देऊळगाव सिद्धी गावातील घोटाळा उघडकीस. सासवड एसटी स्टँडवर वारकऱ्यांचा ठिय्या. सीएनजी भरण्यासाठी 10 तासांपासून बसेस थांबल्या होत्या. सर्व बसेसमध्ये सीएनजी भरण्यात आलं. त्यानंतर सर्व बसेस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ. अल्पवयीन मुलीला काम देण्याचं आमिष दाखवून लैंगिक शोषण. साकीनाका पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी प्रफुल्ल लोढाला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पर्युषण काळामध्ये प्राणी कत्तलीवर बंदीचा आदेश देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. हा निर्णय महापालिकांनी घेण्याचं उच्च न्यायालयाचे आदेश. पर्युषण पर्व काळामध्ये प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालता येते का? हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांना प्रश्नांची विचारणा. अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचं मुंबईत आंदोलन सुरू. आंदोलनामुळे राज्यातील 5000 शाळा आजपासून 2 दिवस बंद. शूर मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची तलवार 15 ऑगस्टपूर्वी राज्यात येणार. राज्य सरकारकडून तलवार लंडनच्या लिलावामध्ये 69,94,437 रुपयांना खरेदी. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सूरज शुक्लाच्या वकिलाकडून कोर्टात गुन्ह्याची कबुली. आमची चूक झाली, माफ करावं, वकिलाची कोर्टाला विनंती. तर आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का, असं म्हणत शुक्लाकडून पुन्हा एकदा कोर्टाचा अवमान. सरकारी विद्युत कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात उद्या राज्यभर विद्युत कर्मचाऱ्यांचा संप. राज्यातील 5 विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या संघटना संपात सहभागी होणार. एकूण 86,000 कर्मचारी संपात सहभागी होणार. राज्यामध्ये घरगुती वीज उद्योगांपेक्षाही महाग. कृषीच्या क्रॉस सबसिडीचा 30% बोजा घरगुती वीज ग्राहकांवर लादण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव. प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्वच प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणी. मंत्री भरत गोगावलेंची माहिती. म्हाडा अदानी समूहामध्ये पुनर्विकासासंदर्भात करार. मोतीलाल नगर प्रकल्पासाठी सर्वेक्षण. इतर कामांना देखील गती येणार. रहिवाशांना 1333 चौरस फुटांचं घर मिळणार. मुंबई सागरी किनारा मार्ग परळशी जोडून हाजी अली परळ प्रवास अतिजलद होणार. हाजी अली परळ दरम्यान 1.5 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्त्याचा प्रस्ताव. सदर प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार. मध्य रेल्वेच्या डब्यांमधील इंडिकेटरमध्ये आता गाडीची वेळ देखील दिसणार. पुढील स्टेशनच्या नावासह त्या स्टेशनवर लोकल किती वाजता पोहोचेल याची वेळ देखील दाखवली जाणार. मुंबईकरांची आलिशान घरांना पसंती. 5 कोटींच्या घरांची सर्वाधिक खरेदी. चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मुंबईत एकूण 75,672 मालमत्तांची खरेदी. पुणे जिल्ह्यातील जुने 61 पूल लवकरच जमीनदोस्त केले जाणार. कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूल पाडण्याच्या कारवाईचे आदेश. पुणे जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पद रद्द करण्याचा निर्णय. राज्य शासनानं हा निर्णय घेतला. आता सर्वच जबाबदाऱ्या पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपवण्याचा निर्णय.
पुण्याच्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी. धरणामधून सध्या 33,850 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पावसाचा जोर ओसरल्यानंतर विसर्ग कमी. पुणे आरटीओनं जप्त केलेल्या वाहनांमधून 50 लाखांचा महसूल मिळाला. जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावासाठी वर्षभरात 2 वेळा प्रक्रिया राबवली. 56 वाहनांचा लिलाव करण्यात आला. राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, हिंगोली, नांदेड, नागपूर, यवतमाळला ऑरेंज अलर्ट, तर रायगड, ठाणे, पालघर, नाशिकसह मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट जारी. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार. पुणेगाव धरण 75% भरलं. उनंदा नदीमध्ये 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. वणी आणि चांदवडच्या पाणीपुरवठा योजनेला दिलासा. नाशिक शहरामध्ये पावसाच्या रिमझिम सरी. गोदावरीची पाणी पातळी कायम. गंगापूर धरणामधून 6,336 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. 17 दिवसांपासून गोदावरी दुथडी भरून वाहते. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचं संपूर्ण 23 दरवाजे उघडले. वैनगंगा नदीपात्रामध्ये 23 दरवाजांमधून 1,83,000 क्युसेकचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या इगतपुरीमधील धामडकवाडीमध्ये दरड कोसळली. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं माती आणि दगडांचा ढीग रस्त्यावर. भावली धरणाजवळच्या धामडकवाडीचा रस्ता बंद. धुळ्यातील पांझरा नदीवरील सर्वच धरणं जुलै महिन्यामध्येच भरली. पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीनं पांझरा नदीला साडेचोळीचा आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. अंबिका नदीच्या उपनदीला पूर. पुलांची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी. दांडीची बारीमध्ये दरड कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त. पावसामुळेच जिल्ह्यातील तलाव, नदी नाले प्रभावित. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सिरोहामध्ये घरात पावसाचं पाणी शिरलं. पावसामुळे अनेक पुलांवरील मार्ग वाहतुकीसाठी बंद. तर भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. सांगलीमध्ये हरिपूरमधील कृष्णा आणि वारणा या नदीच्या संगमावर पाणी पातळीमध्ये वाढ. शिराळा तालुक्यामध्ये वारणा धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 50 मीटरनं उघडले. हतनूर धरणामधून 42,038 क्युसेकनं तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची 6 वर्षात दुरवस्था. पुलावरील सळया बाहेर आल्यानं आणि मोठे खड्डे पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी. भिवंडीमधील पिंपळास गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा केल्याचा प्रकार. अघोरी पूजा करणाऱ्या दोघांविरोधात कोणगाव पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला. गोदाघाटावरील पाण्याची पातळी देखील काही अंशी कमी. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या खाली सध्या पाण्याची पातळी. धुळ्यामध्ये 20 वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या. मोबाईल हॅक करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या भीतीने तरुणाने आयुष्य संपवलं. मीरा भाईंदरच्या भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय थांबणार. पूर्णवेळ डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, ऑप्थेल्मिक आणि मानसशास्त्र तज्ज्ञ नियुक्त करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आदेश. मृत्यूनंतरही खडतर प्रवास. चिखलवाट्यातून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाण्याची वेळ. ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील करवेळे गावातील घटना. ठाण्याच्या अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसांनी चेन स्नॅचरला बेड्या ठोकल्या. आनंद पार्क भागामध्ये त्याने चेन स्नॅचिंग केली होती. अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम उड्डाणपुलावर खड्डे. खड्ड्यांमुळे पुलावर वाहतूक कोंडी समस्या वाढली. पालिकेकडून लवकरच खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात होणार. जळगावच्या धरणगाव शहरामधील वीज पुरवठ्याच्या समस्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. सतत वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार वाढल्याचं समोर आलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मार्च ते मे महिन्यादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 751 हेक्टर क्षेत्रावर मोठं नुकसान. प्रशासनाकडून पंचनाम्यांचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला. नुकसान भरपाईची प्रतीक्षाच. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये LLP खासगी ठेकेदार कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी. शहरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा भीमशक्ती लेबर संघटनेचा आरोप. मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्यातील पुरमेपाडा शिवारामध्ये कार चालकाला लुटलं. कारला अडवून 1.5 कोटींची रोकड लुटली. धुळे शहरामध्ये महाविद्यालय शाळा परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री. मनसेच्या वतीनं अन्न आणि औषध प्रशासन विभागाला निवेदन.
भंडाऱ्यातील तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयामधील डिलिव्हरी वॉर्डमध्ये पाणी गळती, आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन उपाययोजना न केल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता. बीडच्या केज तालुक्यातील एका गावामध्ये शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग, निखिल कांबळेवर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी 7 किलोमीटरची पायपीट, गर्भवती महिलेला बांबूच्या जोडीमधून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ. अमरावतीचे माजी राज्यमंत्री जगदीशचंद्र गुप्ता यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. बोरिवलीमध्ये डेटिंग ॲप्सद्वारे तरुणांची फसवणूक, बनावट प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावलं जायचं, 22 जणांना अटक. शिर्डीमध्ये दुप्पट पैशाचा आमिष दाखवून अनेक नागरिकांची फसवणूक, ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीनं शिर्डीसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची 300 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचं समोर. साताऱ्याच्या शिवथरमध्ये विवाहित महिलेची गळा चिरून हत्या, अज्ञात आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीचा तपास सुरू. वाशिमच्या रिठत गावामध्ये शेतकऱ्यांचा पैसा बँकेनेच होल्ड केल्याचा प्रकार, शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम आली होती, शेतकऱ्यांचं बँक मॅनेजरला जाब विचारत आंदोलन. जळगावच्या अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना बैलांचा साज देण्यात आला, पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 3,500 शेतकऱ्यांना साज भेट देण्यात आला. जळगाव जिल्ह्यामध्ये बोगस शिक्षक भरतीविरोधात शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमतानं शालार्थ आयडी घोटाळा करून बेकायदेशीर शिक्षक भरती केल्याचा आरोप. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करा, अन्यथा आंदोलन करू, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. 15 ऑगस्ट रोजी धुळ्यातील शिंदखेडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा. अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, जून जुलै महिन्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी संकटात, शेतकऱ्यांचं बियाणं देखील वाया जाण्याची शक्यता. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव जातेगाव रस्ता मोठं भगदाड पडलं, अपघात होण्याची शक्यता, तत्काळ पूल दुरुस्त करण्याची मागणी. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधील एकुरगावाडीमध्ये दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवला, सितारे जमी पर हा चित्रपट दाखवण्यात आला. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामधील लक्ष्मीपूर इथं अंगणवाडीची इमारत कोसळली, मुलं नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जालन्यामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, नागरी समस्यांची चित्रफीत आयुक्तांना दाखवण्यात आली. शोषखड्डे खोदून सांडपाणी जमिनीमध्ये मुरवल्यामुळे गावातील पाणी पातळी वाढली, गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरेगाव बांध गावातील अनोखा उपक्रम. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी इथं एका घरावर वडाचं 150 वर्ष जुनं झाड पडलं, घराला तडे जाऊन मोठं नुकसान. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महावितरण कार्यालयावर मोर्चा, स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला एमसीपीचा विरोध. ब्रिक्स समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित, पहलगामवरील हल्ला भारताच्या प्रतिष्ठेवर हल्ला, मोदींनी भूमिका मांडली. ब्रिक्स देशांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा टॅरिफची धमकी, ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा दिल्यास 10% टॅरिफ वसूल करण्याचा अमेरिकेचा इशारा. जापान आणि दक्षिण कोरियावर 25% टॅरिफ लागणार, तर लाओस आणि म्यानमारवर 40% टॅरिफ लावण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. पाकिस्तानी एजंट असल्यासह 26/11 हल्ल्यात देखील सहभागी असल्याची तहूर राणाची एनआयएकडे कबुली, सूत्रांची माहिती. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलच्या किमती अस्थिर, अशा वातावरणामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी होणं शक्य नाही, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांची माहिती. उत्तराखंडमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, कारच्या सनरूफ आणि खिडक्यांमधून बाहेर येत स्टंटबाजी. उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टर 100 मध्ये सर्व्हिस रस्ता खचला, सुदैवानं कुणीही जखमी नाही. अभिनेत्री करीना कपूरचं प्राडाला खास देशी स्टाईल उत्तर, लंडनमध्ये फिरायला गेलेल्या करीनानं समुद्रकिनाऱ्यावरील कोल्हापुरी चप्पल घातलेला फोटो पोस्ट केला. सॉरी नॉट प्राडा, माझी चप्पल रिअल कोल्हापूरची आहे, करीनाची पोस्ट.